चला 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. तिसगाव संघ आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तर केतन मात्रे यांच्याकडनं पारितोषिक आलाय. महेंद्र मात्रेसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सत्यवान आणि प्रदीप. मॅच स्टार्ट होतोय. खरड संघ गोलंदाजी करताना पहिलाच बॉल मात्र ऑनसाइडच्या दरम्यान विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फक्त धाडस करण्याचा प्रयत्न केला. सिंगल फक्त सिंगलच्या नुसार एक धावेने मात्र श्री गणेश आहे आणि निश्चितच मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच विनंती करतो आयोजक कमिटीला की आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे मोहनला, ज्याने 17 धावा गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केला आणि 4 धावा फक्त खर्च केला. मोहन ठरलाय सामनावीर. विठ्ठल मात्रे यांच्या शुभ हस्ते मी देत आहोत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. जाऊया मैदानाकडे. शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. फटका व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये तरी सुद्धा हा चेंडू आपण पाहता की लॉंग ऑन मधून सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा चौकार. प्रदीपने मात्र हात कोल्ड्यात चौकाराने सुरुवात केली आपल्या इनिंगची. 2 चेंडूवरती 5 धावा. 2 मध्ये 5 असं समीकरण. दोन चेंडू 5 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. हा चेंडू जबरदस्त फटका प्रहार केलाय. सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आक्रमकाला सुरुवात केली आहे. पहिल्याच क्षणाला आपण पाहू शकता बॅटिंग करत असताना तर तिसगाव जरीमरी तिसगाव या संघाच्या गोलंदाजाने प्रदीप जसा बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक मिळाली तसं मात्र प्रदीपच्या बॅट मधून सलग 2 चौकार आणि धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. ऑनसाइडला स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. वाईड इस लॉंग ऑफच्या बाहेर येतो हा षटकार.
टॉस जिंकल्यानंतर लगेच डिसाईड केलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलं तिसगाव संघाच्या फलंदाजांना आणि फलंदाजाच्या माध्यमातून दमदार स्टार्ट, ब्लाइंड स्टार्ट, वेल बिगिनिंग, दिस इज हाफ डन. आपली सुरुवात चांगली असेल तर निश्चितच आपला अंत चांगला असतोय. त्या पद्धतीने मात्र ही सुरुवात झाली आहे या दोन संघांच्या माध्यमातून. वेकुर्ल्या क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून आपल्याला फील्ड रचना, पॉइंट, थर्ड मॅन, शॉट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर आपण पाहता वाईड इज लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ, डीप कव्हर, शॉर्ट डीप स्क्वेअर लेग आणि त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट. स्लॉर चेंडूचा वापर केलाय, अतिशय गती कमी केली आणि सुरुवात चांगली होतो. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे संदीप गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात डॉट चेंडूने करतोय. खरड संघ गोलंदाजी मार्कवरती आहे. फुलटॉसचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा लगत जातोय. निश्चितच रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. यस, नो बॉल असेल. हाईटचा विचार केला, फ्री हिट असेल येणारा चेंडू. खराब चेंडू फेकला गेला होता, बीमर चेंडू आणि आता मात्र येणारा चेंडू फ्री हिट. स्लोअरमनचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. जबरदस्त ब्रँडेड मॅशू फटका, षटकार. सत्यवानच्या बॅट मधून हा षटकार आलाय. सत्यवान मागच्या वर्षाची एक इनिंग जबरदस्त साकारली होती. वैयक्तिक 60 धावा कुटणारा हा फलंदाज. वसरच्या ग्राउंडवरती आम्ही ती इनिंग पाहिली होती सत्यवानची. परंतु या ग्राउंडवरती पाहायचं सत्यवान कुठपर्यंत फटकेबाजी करतोय. चौकार षटकार तो पार करू शकतोय, त्याच्याकडे ते कौशल्य आहे आणि मात्र इथे दाखवून दिलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती त्याने प्रहार केला, षटकार. अजून एक मोठा स्ट्रोक, फ्लॅटेड होता, थोडीशी उंची कमी, त्यामुळे हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. या आकड्यावरती खूप झपाट्याने वेग घेतला. आता संदीपवरती जो प्रतिहल्ला चढवलाय, स्लॉर वनचा वापर, गती थोडीशी कमी केली. स्लॉर वन अगोदरच्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की स्लॉर वनचा वापर केला होता. आता सुद्धा स्लॉर वनचा वापर करताना पाहतोय. 30 या आकड्यावरती पोहोचलोय संघ. तिसगाव विपक्ष आपण पाहता खरंच असा सामना. पुन्हा एकदा मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडस चेंडूने वलन घेतला आणि सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती 4 धावांसाठी चौकार. 34 आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि या षटकामध्ये आपण
पाहता तर 18 धावा खर्च केल्यात आतापर्यंत संदीप. फुलटॉसचा चेंडू सत्यवान थांबणार नाहीये. फुलटॉसला मात्र पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पाटीलने खरोखरच शेवटचा अंतिम चेंडू जबरदस्त फेकलाय. षटक समाप्त आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3 आणि धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 43. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय चांगली गोलंदाजी.
फुलटसचा चेंडू होता, व्यवस्थित पॅट वरती आला नाही. गतीचा वेट करत होता परंतु गोलंदाजी थोडीशी चातुर्य पाहायला मिळाली. स्लोअरवनचा वापर केला. डॉट चेंडू 51 धावा. याही षटकामध्ये एक षटकार वगळला तर 3 चेंडू चांगले फेकल्यात. पुन्हा एकदा पुल करायचं आहे. हवेमध्ये चेंडू शेअर ड्रॉप, सिंगल फक्त. अगोदरच्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्या होत्या परंतु या 2 षटकामध्ये धावा मात्र खूप कमी आल्या. रमाकांत पाटीलने फक्त 3 धावांचं षटक फेकलं आणि त्या पाठोपाठ माणिक सुद्धा 90 धावा खर्च करतो. पहिल्या चेंडूवरती षटकार पेश केला तरी सुद्धा मात्र 90 धावा आतापर्यंत दिल्यात. दरम्यानचा हा बॉल स्टेट ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हॅपी एंडिंग. शेवटच्या चेंडूवरती येतो चौकार. 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट असेल तर खरट संघाला सामना जिंकण्यासाठी. आंबे संघाचा संघनायक आणि बाल संघाचा संघनायक लगेच यायचं आहे नाणेफेकीसाठी.
होम ग्राउंड वरती त्यांना 57 धावा चेस करायच्या आहेत. त्यामुळे मात्र निश्चितच चेसिंग ऑन आहे, पलटवार होऊ शकतोय आणि तो पलटवार पहिल्याच बॉल पासून दाखवलाय. चौकाराने सुरुवात करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम खरडला. 40+ संघाचे खेळाडू आपण पाहू शकाल. फिटनेस लेवल दोन्ही संघाची. प्रवीण मात्रे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी बॅक टू बॅक 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पुन्हा एकदा टॉप एक तेरी तो एक मेरी. आणि आता मात्र ज्या फलंदाजाने चौकार लगावला होता त्या फलंदाजाला बाद केलाय. संदीप मात्रे बॅक टू डग आउट. मोठा धक्का दिलाय. गोलंदाजी करत असताना देवाला आपण पाहू शकाल गोलंदाजी करतोय. जरी मध्ये तिसराही संघच्या माध्यमातून सत्यवान आणि त्याच्यानंतर प्रदीपने चांगली पार्टनरशिप झलकावली. 57 धावा त्याने धावांपर्यंत पोहोचवलं संघाला. आणि आता आपण पाहू शकाल त्या धावांचा पाठलाग करताना करड संघाच्या फलंदाज संदीपने चौकाराने सुरुवात केली, परंतु त्याला बाद करण्यात यशस्वी ठरला देवा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 4 षटकांचा फक्त सामना आहे. टॉपच उडाला आहे. छेल होईल का? थोडस फंबल होताना पाहतोय. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल 2च धावा. हा चेंडू मात्र स्लोअर गती परिवर्तन, गती थोडीशी कमी केली 6 या आकड्यावरती. तर मागच्या चेंडूवरती मी निश्चित थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना पाहिला आपण. पुन्हा एकदा शापलून खेळण्याचा प्रयत्न. टॉट चेंडूची समाप्ती होते. वारंवार चांगली गोलंदाजीचं उदाहरण पेश केल्या. 6 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पहिला बॉल नंतर मात्र शांत ठेवल्या फलंदाजांना देवाने. देवाची गोलंदाजी सूप. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय प्रॉपरली टायमिंग. चेंडू सीमारेषा पलीकडे येतो. हा चौकार. चौकाराच्या सायड दाबलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती षटक समाप्त होतो पहिला. आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीस दाबलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. 40 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकायचा असेल तर. बालू मालीवरती पूर्ण अशा दावेदार असतील, पल्लवीत असतील तर बालू मालीची बॅट जर इथे चांगल्या पद्धतीने बोलली तर निश्चितच सामन्यामध्ये येऊ शकतो. हा चेंडू पहिलाच बॉल लाईन मिस केली आणि सरळ चेंडू जाऊन एस्टर्न वरती आदळतोय. फलंदाज बाद.
कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा लगत, एक धाव पूर्ण केली जातोय, सिंगल. दुसरा दाबलकावरती धावसंख्या. बालू मालीला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. सामना फिरवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. यापुढील सामना आंबे विपक्ष भाल या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा झाल्यात. हाही चेंडू सुरेख आहे. एका ऍक्शनने एका स्टानने मात्र खेळण्याचा प्रयत्न बालूमालीच्या माध्यमातून. वरच त्या स्टानने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 11 धावा दाबलकावरती होतात. स्लॉरबन गती कमी, फलंदाज निश्चित फक्त पाहत राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होते. दाबलकावरती धावसंख्या कायमस्वरूपी 11 धावा. ऑन साइडला जबरदस्त धमाका आहे. बालूमालीच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय षटकार. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 आकड्यावरती पोहोचलाय संघ. 40 धावांची गरज आहे. चेंडू आहे. हाही चेंडू सीमारेषा बाहेर जाणार. 6 धावांसाठी येतो षटकार. जबरदस्त बॅटिंग होते. आता मागच्या 2 चेंडूवरती हात खोलण्याचा प्रयत्न. 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल. एनडी शेठ पाटील यांच्याकडनं 2000चं पारितोषिक असेल. 3 बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होणार की काय, आणि दुसऱ्या धावेसाठी येताना फलंदाज होतोय बाद. शाखा प्रमुख अशोकजी भाग्यवंत यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी, आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा ते पारितोषिक असेल. दोन्ही संघांवरती तेवढंच प्रेम दाखवलं जात आहे. जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल सिंगल नुसार धापलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती. धापलकावरती धावसंख्या सिंगलच्या नुसार 25 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. ऑफ साइडला फटका मात्र फसलाय. फलंदाज होतो बाद. लागतोय अजून एक झटका. बिग विकेट डाऊन.
रोखायचे आहेत. साला 31 पाहायचे. अगोदरचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. सत्यवान पॅड वरती चेंडू, फलंदाज बाद. LBWच्या माध्यमातून अजून एक लागतोय झटका मैदानाच्या आतमध्ये खरड या संघाला. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा स्लोअर बनचा वापर, परंतु लेंथ पाहावी लागेल. व्हाईट बॉल. स्लॉरबनचा वापर. फक्त मॅच मध्ये पाहायचं आहे की कुठपर्यंत धावांपर्यंत पोहोचतोय संघ. या पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. भाल विपक्ष आंबे या 2 संघामध्ये ही लढत असेल, परंतु तत्पूर्वी हा सामना पाहू शकता आपण. पण एकदा कोलबा टप्प्याचा चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकाराच्या साहाय्याने 33 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. टॉट चेंडू येत आहे. पुढचा फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि गुड कॅच. फलंदाज बाद. सामना फिनिश. सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. जरीमारी तिसगाव संघ. हार्ड लक खरड संघ. 57 धावा चेस करायच्या होत्या, परंतु त्या धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे डॉमिनेट केला. इथे आपण पाहू शकता गोलंदाज करणारा संघ जरीमारी तिसई संघाच्या गोलंदाजाने. तर निश्चित या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. दोघांची पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने होती, परंतु 29 धावांची विस्फोटक फलंदाजी केली सत्यवान आणि गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना बाद केला. ऑलराऊंडर परफॉर्मर दाखवला तो सत्यवान ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. जसा सामना सुरू होईल, काय घडेल काय बिघडेल आपण या सामन्यामध्ये ऐकूया आशिष म्हात्रे यांना. धन्यवाद.